तर हा अपघात आज अहमदाबादमध्ये झाला, मात्र यामध्ये महाराष्ट्रातून एक नाव पुढे येते ते म्हणजे या विमान दुर्घटनेमध्ये सुनील तटकरे यांची भाचे सून सुद्धा होती. अपर्णा महाडिक विमानातल्या कॅबिन क्रू होत्या आणि विमान दुर्घटनेमध्ये तटकरेंची भाचे सून सुद्धा होती. अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांच्या भाचे सून आहेत. या भीषण विमान दुर्घटनेमध्ये त्या होत्या. तरी महाराष्ट्रातल्या अपर्णा महाडिक यांचे नाव पुढे येते. त्या कॅबिन क्रू म्हणून यामध्ये काम करत होत्या. ये तस्वीर नजर आ रही है एयर इंडिया का विमान जिसके तेल से साफ साफ समझ आता है कि ये एयर इंडिया का विमान है और उसके बाद इंजन में यहाँ आग भी लगी हुई नजर आती है पीछे तो आग उसमें धड़कती हुई दिखती है. जोर का धमाका. तर एकंदरीतच हा अत्यंत मोठा आजचा विमान अपघात म्हणावा लागेल. एकंदरीतच या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर एक मान्यवर जोडले जातात. डॉक्टर राहुल बोराडे आपल्याबरोबर आहेत आणि एव्हिएशन एक्सपर्ट प्रोफेशनल डॉक्टर राहुल बोराडे आहेत. आपण एकंदरीतच या विमान अपघाताविषयी आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर राहुल बोराडे, हा जो विमान अपघात होता हा सगळ्यात मोठा विमान अपघात भारतातला म्हणता येईल. सर्वच्या सर्व प्रवासी 242 जण जे प्रवास करत होते कॅबिन क्रू मेंबरसह सर्वजण चा मृत्यू झालेला आहे. एकतर या विमान अपघातामागची कारणं काय असावीत याबाबत सध्या बऱ्याच चर्चा होतात. आपण कसं पाहताय याकडे? आपण पहिले तर हा अशी दुर्घटना 787 जे ड्रीम लाइनर आहे ती जगातलं सगळ्यात सेफेस्ट एअरक्राफ्ट आहे आणि हा जो इन्सिडेंट झाला याच्यासाठी एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतात. डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन, इकाओ, आयटा हे सगळे या घटनेवर इंटरनॅशनल लेवलवर या गोष्टीचा नक्कीच अभ्यास होईल. त्याचा आता जो काही इन्सिडेंट रिपोर्ट, जो ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे तो बघितला जाऊनच त्यावर उत्तर देऊ शकू आपण. हा एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कुठलंही एअरक्राफ्ट टेक ऑफ होण्या पहिले सगळे नियमाचे तंतोतंत पालन केले जाते. आता टेक्निकली काय झालंय ते आपल्याला ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेसच आपण भाष्य करू शकतो. अगदी डॉक्टर राहुल, काही वेळापूर्वी काही तज्ञांशी आम्ही बोललो आणि काही एक्सपर्टचे बाईट सुद्धा येत होते आणि यामध्ये त्यांनी म्हटलं की बर्ड हिटिंगमुळे अशा प्रकारची घटना होऊ शकते. विमानाच्या दोन्ही इंजिनपर्यंत फ्युएल पोहोचलं नसावं अशा प्रकारचा सुद्धा एक तर्क मांडला जात होता. तर याकडे आपण कसं पाहता? यामध्ये कितपत तथ्य असू शकतं? तसा बर्ड हिट जरी असलं तर हे क्राफ्ट ज्या सडनली लेवलनी येत होतं जे आपण फ्लाईट रडारवर सगळे बघू शकतात. आता एक्झॅक्टली त्याचा जो स्नॅग आहे किंवा जो आम्ही इंजिनिअरिंग मध्ये बरंच काम केलं आहे त्यामुळे तो एक्झॅक्ट स्पेसिफिकली तर्क लावणं हे नाही. आता ह्या इन्सिडेंटवर जे काही विमान कुठल्याही विमानाने उड्डाण घेतल्यानंतर त्याच्या ज्या प्रोसिजर्स असतात 100% फॉलो केले जातात. आता इंजिनचा इफेक्ट होता की काय होता, ज्यावेळेस त्याचा ब्लॅक बॉक्सचा अभ्यास केला जाईल त्यावेळेसच आपल्याला त्यावर परफेक्ट उत्तर निघेल. डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन यावर नक्कीच, डायरेक्टर एअरवर्दीनेस त्याच्यावर आणि बाकीचे ज्या पण रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत त्या नक्कीच लक्ष देऊन आहेत आणि त्या नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच. अगदी डॉक्टर राहुल बोराडे, या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काही वेळापूर्वी आम्ही एका एक्सपर्ट बरोबर बोललो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की फ्युएल कंटॅमिनेशन किंवा फ्युएल स्कार्सिटी हे सुद्धा दोन महत्त्वाचे मुद्दे येतात. ज्यावेळी फ्युएल हे 2 इंजिनपर्यंत पोहोचू शकलं नाही आणि ॲट अ टाइम 2 इंजिन फेल होणं हे खरं तर फारच दुर्मिळ अशी घटना आहे. तर यामध्ये कितपत तुम्हाला तथ्य वाटतं, म्हणजे हा कितपत हा पर्याय असू शकतो अशा प्रकारे विमान अपघात होण्यासाठी? जे सगळे बोलताय इंजिन ऑफ झालं किंवा काय इन्सिडेंट झालाय की बिकॉज एअरक्राफ्टचे दोन्ही इंजिन्स बंद होणं, त्यानंतर एअरक्राफ्ट ग्लाइड करू शकतं. जो काही रिपोर्ट आहे तो आपल्याला ब्लॅक बॉक्स ज्यावेळेस येईल, एटीसीची जे कम्युनिकेशन झालंय आणि हे फ्यूल बर्न, इंजिन बर्न्स हे तर्क लावण्यासारखा विषय नाहीये. हा एक्झॅक्टली विषय आहे ज्यावेळेस एअरक्राफ्टचं इंजिन बंद झालंय की काय झालंय तो आपल्याला ज्यावेळेस त्याचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट येईल. आणि मी एक आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा इन्सिडेंट टेक्निकल काय आहे, परंतु एव्हिएशन मध्ये प्रत्येक जण जो काम करतो तो खूप झिरो टॉलरन्सवर काम करतो. हा टेक्निकल विषय आहे. इंजिन ऑफ होतं, काय होतं हे सगळं आपल्याला ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट येतील त्याच वेळेस आपण भाष्य करू शकतो. आणि आज सगळ्या प्रवाशांसाठीच, जगासाठीच हा एक धक्कादायक विषय आहे. यावर नक्कीच आपल्याला जे टेक्निकल विषय आहे, टेक्निकल सब्जेक्ट आहेत की इंजिन, बर्ड हीट हे एक
अनुमान आहेत. आता ह्या अनुमानावर अनुषंगाने जर विचार केला तर हे एवढं मोठा इन्सिडेंट होऊ शकत नाही.